सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान सुरू आहे। 2 दिवसांच्या पुणेकरांच्या पाहुणचारानंतर माऊलींची पालखी आता दिवे घाटातनं सासवडकडे दाखल झाली आहे। तर माऊलींच्या पालखीत असंख्य पुणेकर सुद्धा सहभागी झालेत। माऊलींची पालखी आज सासवडमध्येच मुक्कामी असणार आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकरी पालखीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय। दिवसाच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवड मुक्कामी दिशेने निघालेली आहे आणि सध्या हडपसर पासून पुढील भागात हे वारकरी जे आहे ते चालत निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा मुक्काम जो असणार आहे तो सासवडमध्ये असणार आहे। मात्र पुण्यातून सासवडला मुक्कामी जाताना जो महत्त्वाचा टप्पा असतो तो दिवे घाटाचा टप्पा असतो आणि काही वेळात आता पालखी जी आहे ती दिवे घाटात पोहोचेल। इथून जवळपास 4 ते 5 किलोमीटर दिवे घाट आहे आणि आपण पाहतोय की लाखो वारकरी जे आहेत ते आता दिवे घाटाच्या दिशेने निघालेले आहेत आणि दिवे घाटाच्या पायथ्याशी विसावा घेऊन त्यानंतर दिवे घाटाची चढाई केली जाणार आहे। काही वेळातच दिवे घाटाला हे वारकरी सगळे पोहोचतील आणि आजचा जो मुक्काम असणार आहे तो सासवडमध्ये असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।